नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 एकाच उमेदवारांनी दुसऱ्या पोस्टसाठी पुन्हा अप्लाय करता येते की नाही हे पाहणार आहोत. कारण की 2023च्या भरतीमध्ये म्हणजेच गेल्या वर्षी एकाच उमेदवारांनी 4-5 जागी फॉर्म टाकले होते आणि ग्राउंड लेखी दिली होती, ज्यांनी सिलेक्शन झालं त्यात. यावर्षी असं करता येते की नाही. गेल्या वर्षी पण त्यांनी सांगलं होतं की एकाच जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. यावर्षी पण सांगलेलं आहे, तरी पण गेल्या वर्षी टाकली होती खूप जणांनी. मग यावर्षी टाकता येते की नाही आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप जण विचार करतात ना की ड्रायव्हरला आपण टाकायचा, ज्याच्याकडे लायसन्स आहे त्याच्याकडं. कुणी म्हणते कॉन्स्टेबल, SRPF यांना आपण टाकून द्यायचा एक फॉर्म. जिथं कुणी म्हणते जागा कमी आहे तिथे एक टाकायचा, जागा जास्त आहे मुंबई तिथं खूप टाकायचे, असा विचार करतात सर्वजण. तर त्यासाठी टाकता येते की नाही हे असा खूप जण विचार आहेत. एकाच जागेसाठी किंवा आपल्याला 2-3 जागेसाठी फॉर्म भरायचा आहे, हे टाकता येते की नाही असे खूप जण विचारत आहेत. तर मी तुम्हाला वेबसाईट दाखवतो. तर त्या वेबसाईटवर पहा, तुम्हाला समजून जाईल की एकाच जागेसाठी फॉर्म भरता येते की आणखीन 2-3 जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहून घ्या, वेबसाईट दाखवतो तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या, आपण ही वेबसाईट ओपन केली आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची. बघा, असा फॉर्म ओपन होईल. तर इथं तुम्हाला विचारण्यात येईल की अर्जाची नोंदणी करताना आपले वेद तसेच सद्यस्थित कार्यरत असलेले आणि आपण वापर असलेला ईमेल ID, तुमचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक नमूद करावा, म्हणजे योग्य ते टाकावा. त्यामध्ये कोणताही बदल म्हणजे एडिट होणार नाही, ती तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अर्जाने एका पद्धतीकरता एकापेक्षा जास्त अर्ज करू नयेत अशी त्यांनी पहिलेच अट दिली आहे. आधार कार्ड, त्यामुळे उमेदवारांनी माहिती भरताना उचित दक्षता बाळगावी. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही फॉर्म भरू लागल्या 2023मध्ये, तर तेव्हा तुमचं असं पोर्टल होतं, बरोबर आहे. ईमेल ID, पासवर्ड टाकायचा कोणता तुम्हाला जे तुम्ही क्रिएट केला आहे, मोबाईल नंबर, तुमचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, नंतर ते मराठीमध्ये येणार, नंतर तुम्ही लिंक टाकायचा आहे, एवढं होतं. पण आता जी दुरुस्ती केली आहे महाराष्ट्र शासनानं, त्यामध्ये एकच अट अशी आहे की आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जे की गेल्या पोर्टल फॉर्ममध्ये आधार क्रमांक नव्हता. तर हे तुम्हाला टाकायचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही एकाच पोस्टसाठी अप्लाय करू शकता. मग ते ड्रायव्हर असो, SRPF असो, कॉन्स्टेबल असो की कारागृह, कोणतंही असो. तर तुम्ही विचार करतानाच भरा, कुठे फॉर्म टाकायचा आहे, कुठे जागा आहेत, काय करायचे काय नाही. तुम्ही आता एकदा भरला आहे तर राहू द्या. त्याप्रकारे तुम्ही गेल्या वर्षीचा कट ऑफ बघून त्या ग्राउंडनुसार तुम्ही ग्राउंडची तयारी करा आणि अभ्यासाला लागा. असं नाही की ग्राउंडमध्ये आल्यावरच अभ्यास करू. अभ्यासाचापासूनच चालू राहू द्या, ग्राउंड पण चालू राहू द्या. कारण की आता तुम्ही एकदा फॉर्म भरला आहे तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही. कारण की त्यांनी भरतानाच गेल्या वर्षी पण सांगलं होतं की एकाच अर्ज तुम्ही करू शकता. पण त्यांनी असं सांगल्याबद्दल हे माहीत असूनही 2-3 जागी अर्ज केले होते विद्यार्थी मित्रांनो, खूप जणांनी, उमेदवारांनी. पण यावर्षी असं सांगलं आहे, तर यावर्षी असंच वाटलं असेल की यावर्षी करता येतात, पण तसं नाही. गेल्या वर्षी आधार कार्ड क्रमांक नव्हता, यावर्षी कंपल्सरी आहे. तर तुम्हालाही माहिती आहे की आधार कार्ड एकदा बार चेंज होऊ शकत नाही. आधार कार्ड क्रमांक एकदा जो आहे तो परमनंटच राहणार आहे. त्यासाठी ज्याने भरला आहे ते राहू द्या आणि तयारी करा.